नमस्कार. मी गणेश निलकंठ पाटील. कालच महाराष्ट्रातील नगरसेवकचे इलेक्शन झालेले आहेत आणि सर्व नगरसेवकांना माझ्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आज 4.5-5 वर्षानंतर तुम्ही या पदावरती रुजू झाल्याबद्दल परत तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. पण तुम्ही 4.5-5 वर्ष नगरसेवक म्हणून नव्हतात तेव्हा तुमच्या विभागातील अधिकारी या लोकांनी तुमच्या भागात वार्डात ज्या प्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे, बिल्डिंगींचा, जागेचा किंवा आरक्षित जमिनींचा किंवा बिल्डरांसाठी 90 फूट रोड काढण्यासाठी गरिबांची दुकानं घरं पाडण्याची, अशा अनेक भ्रष्टाचार करून हजारो करोड रुपये कमवणाऱ्या अशा अधिकाऱ्यांबद्दल तुम्ही कितपत कार्यरत आहात? कारण अनेक वेळा स्वतःची बिलं पास करणारे नगरसेवक या अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे दरवाजे लावणं, हाजी करणं असे नगरसेवक लाभल्याने आज हे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती राहिलेली नाहीत. लोकांनी एक जनसेवक म्हणून नगरसेवक निवडून दिलेला असतो, त्या नगरसेवकाची ही किंमत शून्य ठाणे महानगरपालिकेमध्ये झालेली आहे. आणि अशा अनेक गोष्टी या असताना अधिकारी आजच्या तारखेत नगरसेवकालाही धमकवायला मागे पुढे करत नाहीत. कारण नगरसेवक पण इथले जे आहेत ते अनधिकृत बांधकामांचे बेताब बादशाह होते. पण आता 4.5-5 वर्षामध्ये पदावरती नसल्यामुळे त्यांच्यावरती आता आरोप करता येणार नाही की ह्या नगरसेवकांनी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे. जे केलेले आहेत, आणि आता निवडणूक आयोगानेही अशा नगरसेवकांविरुद्ध जे अनधिकृत बांधकामं करतात त्या लोकांना नगरसेवक पदावरती राहता येणार नाही अशी ऑर्डर काढल्याने कोणताही नगरसेवक तुमच्या विभागात अनधिकृत बांधकामामध्ये सहभागी असेल, जागा लाटणं, टपऱ्या लावणं, असे बरेचसे नगरसेवक निवडून येतात की त्यांना या कामातच पैसा कमवण्यामध्ये इंटरेस्ट असतो. आज तुमच्या विभागामध्ये गावामध्ये हाणून घाण कचरा टाकला जातो, रहिवासी झोनमध्ये हाणून घाण कचरा टाकला जातो, घाण कचरा उचलला जात नाही. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचे करोडो रुपयाचे टेंडर असतात. त्या टेंडरवरती अनेक दलाल अधिकारी स्वतःची बोकस कंपनी काढून किंवा अशी माणसं उभी करून कामावरती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. आणि एखादा टावरचा काम चालू असेल, बिल्डिंगचा मोठा काम चालू असेल तर तिथे कशाही प्रकारे रस्ते नाहीत किंवा हे नाहीत, त्याच्यात आमदार लोक दलाली करतात. त्यांचे काही टक्केवारी असतात, त्याच्यासाठी 90 फीट रोड. मग कुठे ना कुठे विकासाच्या नावावरती त्या बिल्डरच्या सोयीसाठी त्या बिल्डरच्या फ्लॅटला मोठ्या प्रमाणात रेट भेटावा, त्याच्यासमोर 90 फीट रोडची आपली मागणी करतात आणि त्या 90 फीटवरती गरिबांची दुकानं, घरं पाडतात आणि त्या 90 फीट रोडवरती पार्किंगसाठी जागा अवेलेबल करून त्यांना देतात. आज मुंबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पार्किंग मेन रोडला होत असून तिथे असलेली दुकानं, घरं पाडल्यात. ही कशासाठी पाडले होते? पार्किंग लावणाऱ्यांच्याकडून हप्ते घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने, ट्रॅफिक विभागाने का पोलिसांनी? आज महसूल विभाग पण सरकारी जागा बिल्डरांना विकत आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार चालत आहेत. अशा अनेक गोष्टी मुंबई, ठाण्यात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पण आता तेच करायला लागलेले आहेत. कोणाच्या जागेची दलाली, कोणाची गावं उठवतात, तिथल्या गाववाल्यांच्या जमिनी लाटतायत. हे जर नेता लोक आपल्याला लाभणार असतील तर आपण जो काय मतदान करतो तो कोणाला करतोय? समाजसेवक म्हणून करतोय का बिल्डरांचा दलाल म्हणून करतोय? अरे भडव्यांदो, कमीत कमी लोकांच्या दारोदारी जाऊन हात जोडून मतदान तुम्ही मागताय तर कमीत कमी ज्या गावामध्ये तुम्ही लहानाचे मोठे झाले त्याची तरी जाणीव ठेवा. विकासाच्या नावावरती लोकांची घरं, गावं उठवताय, गावं संपवताय आणि बिल्डरांची दलाली करताय. किती दिवस हा पैसा चालणार आहे? किती दिवस तुमचं राजकारण चालणार आहे? 5 वर्ष, 10 वर्ष, त्याच्यानंतर तुम्हाला कुत्रं विचारणार नाही.
डोकी ठिकाणावर ठेवा. आज ना उद्या सर्वांना जिथे जायचं तिथे तुम्हाला पण जायचं आहे. लोकांची हाय घेऊन जाऊ नका. फुकट कोणाला सतू नका. चांगली कामं करण्यासाठी तुम्ही लोक आलेले आहात. लोक तुमच्यावर भरोसा ठेवतायत, तुम्हाला मतदान करतायत. सर्वच पैसे खात नाही. स्थानिक लोकांनी कोणीही तुमचा पैसा खाल्लेला नाही. पैसा कोण खातोय? जे बाहेरून आलेले भिकारचोट लोक आहेत, जे आज येतात दिवसातून 4-4, 5-5 लोकांचे वेगवेगळ्या प्रकारे प्रचारासाठी टेंडर घेतात. तुम्ही लोक स्वतः ते कॉन्ट्रॅक्टवरती बोलता. 500-500 रुपये तुम्ही त्यांना देतात, ते 300-300 देतात. 50 बाया मागवा, 100 बाया मागवा, 50 पोरं मागवा, बाईक मागवा. हे जे काय ती टपुरी लोक मागवली जाते. हे काय मतदार आहेत तुमचे? मतदार तर तुम्ही यांना बनवलेले आहेत. हे तर इथले रहिवाशीच नाहीत. आणि महाराष्ट्रातलं तर या लोकांचं काही घेणं देणंच नाही. बंगाली आले, नेपाली आले, इतर राज्याची लोक आहेत, हे तुमचे वोटर झालेले आहेत. आणि स्थानिक भूमिपुत्र आणि ह्या लोकांच्या मागे लागून तुम्ही आपली गावं विकताय. याच्या पुढे तुमची नावं तर राहणार नाही. येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये तर तुम्ही नगरसेवक तर सोडा, तिथले चपराशी पण बनण्याच्या लायकीचे राहणार नाही. इथल्या जमिनी विकताय, इथे तिथे मोठमोठे फार्म हाऊस घेताय, तिथे जाऊन मजा मारताय. आणि दुसरे जे काही इथली शेतं जमिनी कुठेतरी वाचून ठेवण्याचा प्रयत्न करतात, तर त्याच्यावरती त्याला लाटण्यासाठी त्याला जबरदस्ती करताय. बिल्डरांना सपोर्ट करताय. पोलीस प्रशासन मध्यस्थी करून त्यांना गुंडागिरी करून आपला त्या शेतकऱ्याला धमकवलं जातं. हे धंदे बंद करा. प्रत्येकाला पोरबाला येत. कोणाची हाय घेऊ नका. हाय घ्याल, आयुष्य तुमचा नाश होऊन जाईल. तुमच्या मैताला पण कावला शिवणार नाही. म्हणून भडवा म्हणून जगू नका. समाजसेवक म्हणून तुम्ही जर लोकांच्या समोर जाऊन नगरसेवक झालात, आमदार झालात, मंत्री झालात, आज नाव आहे तर त्या नावाला जपा. मराल तरी लोक नाव काढतील आणि भडवेगिरी कराल तर मेल्यानंतर पण लोक थुकतील. गणेश पाटील, मुंब्रा.